नमस्कार. आपण सगळे आलात याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे. आता आपण हे आजच्या प्रेझेंटेशनला सुरुवात करणार आहोत. सीता शक्ती काव्य, सीता मातेचा आशीर्वाद, सद्गुरु दत्त चिले महाराजांचा आध्यात्मिक प्रसाद, प्रदीप वाघ विरचित. बाकी सगळ्यांनी प्लीज आपले माईक्स आता म्यूट करून ठेवावे. हे श्री चिले महाराज यांचा जन्म पैजारवाडी कोल्हापूर नजीकचा. तिथेच त्यांची आता समाधी आहे. 86 मध्ये त्यांनी समाधी घेतली. अतिशय सुंदर असं एक कासवाकार समाधी आहे. कधी जमलं तर जावं. समाधीनंतर 1994 मध्ये मला असं एक आतून फिलिंग आलं की ते माझ्याशी काहीतरी बोलायचा प्रयत्न करतायत. हयातीत असताना ते कधीच तसे माझ्याशी बोललेले नव्हते, पण 94 पासून असं मला एक फिलिंग येऊ लागलं. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की काही तुझ्याकडनं एक, जसं आपण वाहक म्हणतो, एखादा ओझा वाहक असतो, तसं तुझ्याकडनं मला काहीतरी काम करून घ्यायचंय. आणि मग प्रस्फुटित होऊ लागले काव्य. माझं कुठल्याही भाषेवर प्रभुत्व नाही. मी मराठी भाषेचा अभ्यास केलेला नाही. हिंदी थोडंफार येतं, पण ते सांगतील तेवढंच लिहायचं, जेवढं काही आतून बाहेर पडेल. दुसरं काही लिहायचं नाही. असं बरेच वर्ष चाललं. आणि मग नंतर मला भीती वाटायला लागली, मी कुठे वेडाविडा झालो की काय. म्हणून लोकांनी मला युमा पठाण साहेबांकडे पाठवलं औरंगाबादला. इथे अध्यात्मामध्ये खूप प्रगत आहेत, त्यांच्याशी जाऊन बोल. त्यांच्या घरी गेल्यावर मी म्हटलं, अरे या इथे तर कोणी रामाची, कृष्णाची, दत्ताची एकही फोटो की नाही, मूर्ती नाही. ही व्यक्ती कोण आहे? आणि मग ते आले बाहेर. त्यांच्याकडे सगळे मुस्लिम काबा बिबा होता ठेवला तिकडे, होता पिक्चर्स होते. पण त्यांनी ते एवढ्या सुंदर रीतीने मला हँडल केलं. पूर्णपणे त्यांनी ते काव्य बघितलं आणि मला अभय दिला की नाही, हे तुला काही वेडबीड लागलेलं नाहीये. हे एक परिस्थिती असते, त्याप्रमाणे इनर कॉन्शियसनेस मधनं प्रत्येक व्यक्तीला ही प्राप्त होते परावाणी. त्याप्रमाणे ही परावाणी आहे. तर आता लिखाण करत राहा, कोणालाही सांगायचं नाही, असं मी म्हणून गप्प बसून राहिलो. आणि त्याप्रमाणे इन द इयर 2000 दिस सीता शक्ती काव्य वॉज पब्लिश्ड. लँग्वेज हेल्प वॉज गिवन बाय अरुणा अँड उमाशंकर उपाध्याय अँड डॉक्टर रिचा शर्मा. आज रिचा शर्मा जी आलेले आहेत. मी मिक्स हिंदी इंग्लिश मराठी बोलणार आहे. ज्या प्रकारे ती फिलिंग येईल त्या क्षणाला तसं बोलणार आहे. कारण माझं मराठी पण एवढं चांगलं नाही आहे, हिंदी पण फार चांगलं नाही आहे, इंग्रजी मला बऱ्यापैकी येतं. सो आय एम गोइंग टू टॉक इन अ मिक्स लँग्वेज. म्युझिक डायरेक्टर उदय देशपांडे आहेत. डान्स ड्रामा समर्चना डान्सनी केलेला आहे. कोरिओग्राफी उमा नमिता यांनी केलंय. व्हिडिओ जगदीश कुलकर्णी, गणेश आनंद. सिंगर्स आपले संपदा रानडे आणि रवींद्र साठे, हे त्याचे गायक आहेत. आणि ग्राफिक्स जे आहेत, पेंटिंग सगळे प्रताप मुळीकजींनी केलेले आहेत. या काव्याला 3 अवॉर्ड्स मिळालेले आहेत. एक सॅन फ्रान्सिस्को शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये ह्या जे व्हिडिओ तुम्ही बघणार आहात त्याच्याकरता आर्ट डायरेक्शनचा अवॉर्ड मिळालाय. ग्रेनाडा स्पेन मध्ये त्याला इंटिग्रल रिअलायझेशन म्हणजे यू कॅन से द बेस्ट अवॉर्ड मिळालेला आहे. आणि अलाहाबाद मध्ये त्याला मानद उपाधी मिळालेली आहे. याची एक वेबसाईट आहे, sita-radha-lakshmi.org. हे काव्य हिंदी, मराठी, इंग्लिश, गुजराती, ओरिया मध्ये उपलब्ध आहे. कन्नडामध्ये अजून त्याच्यावरती काम चालू आहे. इट हॅज गॉट 25 चॅप्टर्स, 160 पेजेस अँड देयर आर 150 पोएम्स इन इट. प्रत्येक पोएमला मी बोधामृत असं म्हणतो. आजच्या प्रेझेंटेशन मध्ये फक्त 8 ते 10 पोएम्स आपण घेणार आहोत. आणि काव्य वाचन किंवा व्हिडिओज अशा प्रकारचं प्रेझेंटेशन असेल. आणि मी सांगितल्याप्रमाणे मिक्स्ड लँग्वेज, इट विल बी अ मिक्स्ड लँग्वेज while I'm presenting depending on my flow of feelings. हे जी मराठीत ओरिजिनल आली, उद्भवली, ती खरं मराठीतच गोड लागतात. जे हिंदीत आली ती फक्त हिंदीतच गोड लागतात. पण तरी सुद्धा प्रकाशनासाठी मी मग ते पुस्तकं एकमेकांच्या ह्याच्यात ट्रान्सलेट करून ही अशा प्रकारची पुस्तकं झाली आहेत. हिंदी आणि मराठी अशी दोन्ही पुस्तकं तयार झालेली आहेत. अरुणाताई माइक ऑफ करा. अरुणाताई रिक्वेस्ट आहे, माइक ऑफ करा. संजीव, कैन यू स्विच ऑफ फॉर माइक प्लीज? यू आर अ को-होस्ट. थँक्यू व्हेरी मच. पूर्वपीठिका अशी आहे की रामायणामध्ये सीता इज डेपिक्टेड एज अ व्हर्च्युअस वाईफ ऑफ लॉर्ड रामा, एक पतिव्रता पत्नी म्हणून. आणि ते आपल्याला दोघंही देवा समान आहेत. आपण मी त्यांना आदरपूर्वक नमस्कार करतो. सीता शक्ती काव्यामध्ये त्यांची सीता माताची एक आई म्हणून भूमिका काय होती, आई म्हणून त्यांची पर्सनॅलिटी काय होती, एक सशक्त स्त्री कोण होत्या त्या, ते पुढे आलेलं आहे.
कुठेही याच्यात कोणाच्या भावना दुखवण्याचा मला इच्छा नाहीये, तेव्हा प्लीज असं समजू नका की मी काहीतरी वेगळं सांगायचा प्रयत्न करतोय. मी फक्त जे मला प्रस्फुटित झालंय गुरुकृपेने तेवढंच तुमच्या समोर मांडणार आहे. तुम्हाला ते आवडलं, इफ यू लाइक व्हॉट आय एम टॉकिंग, प्लीज एक्सेप्ट इट. इफ यू डू नॉट लाइक इट, प्लीज जस्ट लीव्ह इट ॲज इट इज. पण I would like to inform that after having written that kavya, I found actual proofs of where and what that kavya was. That I will come to later. We all know that after slaying of Ravana, Lord Rama and Sita returned from their 14 years exile and Lord Rama is crowned king. But some citizens doubt the Sita's fidelity and she is banished into the forest again. Here she takes shelter in sage Rishi Valmiki's ashram. काव्याची सुरुवात मधुर स्मृती ह्या सर्गाने होते. त्याच्यामध्ये सीता ही वाल्मिकी आश्रमात बसलेली आहे तिच्या सख्यांबरोबर. आता ही जी पेंटिंग आहे ह्याच्याकडे लक्षपूर्वक बघा. त्याच्यामध्ये कट्टा दाखवलेला आहे आणि मागे एक झाड दाखवलंय, त्याला एक फॉर्क दाखवलेली आहे, मागे वनराई दाखवलेली आहे. लक्षपूर्वक बघा, सीता बसलेली आहे, तिच्यासमोर सख्या बसलेल्या आहेत. हे पेंटिंग जे त्या काव्यामध्ये मला प्रस्फुटित होताना असं वाटलं की दिसतंय, ते मी प्रताप मुळीकजींना सांगितलं आणि त्यांनी तसं ते पेंटिंग केलं. मला धक्का जेव्हा बसला जेव्हा 4-5 वर्षानंतर मी सीताबनी अशा ठिकाणी हिमालयात गेलो होतो. तिथे सीतेनी लवकुशना मोठं केलं आणि ते एकमेव मंदिर आहे सीता आणि लवकुशचं. आणि तिथे बघितल्यावर अशीची अशी जागा पडझड झालेली अजूनही तिकडे आहे. तो कट्टा खूप पडझड झालेला आहे. त्याच्या कदाचित बरेचदा बांधलाही असेल लोकांनी, पण तशी एक साधारण दिसते, जसं आर्किओलॉजीमध्ये काही गोष्टी दिसतात तशी ती दिसते. झाडाच्या खूप जनरेशन झालेले आहेत, पण अशा प्रकारचं काहीतरी एक झाड आहे आणि वनराई अशी आहे. काव्यात ज्या काही डिस्क्रिप्शन आधीच झालेल्या होत्या त्याप्रमाणे तिकडचं लँडस्केप मला बघायला मिळालं. जिकडे वाल्मिकी ऋषी राहत होते ती जागा मला पाहायला मिळाली तिकडे, आणि जिथे ते युद्ध झालं होतं ती पण जागा मला पाहायला, युद्ध म्हणजे ज्यांची अश्वमेघ यज्ञचा घोडा जिकडे पकडला होता ती पण जागा पाहायला मिळाली. आणि प्रताप मुळीकजींनी ती जागा न बघता पूर्णपणे पेंटिंग केलेली आहे, केवळ काव्य आणि डिस्कशन्सच्या आधारे. तर वाल्मिकी आश्रमामध्ये सीता ही आपल्या सख्यांना आपल्या काही जुन्या आठवणी सांगते. त्यात स्वयंवरची एक आठवण सांगते ती. तर त्याच्यामध्ये सारा परिसर सजा हुआ, सुमनो जैसा खिला हुआ, राजकुंवर आए बहु तेरे, मन में राम समाये मेरे, प्रभु तेजस्वी हर्ष भरे, क्षण में शिवधनु भंग करे, टूटत बिजली चमकी थी, महाशब्द से कड़की थी. अशा शब्दांमध्ये ती स्वयंवराचं डिस्क्रिप्शन देते. त्यानंतर विवाह सोहळा पार होतो आणि विवाह सोहळा एक प्रकारे डिस्क्राईब केला गेला आणि मला ते पटत नव्हतं. म्हटलं हे असं कुठे विवाह सोहळा असतो, कारण आपण महाराष्ट्रीयन विवाह सोहळे पाहिलेले असतात. पण मला चॉईस नसल्यामुळे मी ते लिहून काढला आणि ते सुद्धा बरेच वर्षानंतर मी तिच्या कुठल्या तरी एका कम्युनिटी मधलं लग्न बघितलं आणि तंतोतंत तसाच तो विवाहाचा सोहळा चालू होता. आणि त्यात एक विवाहाची गंमत तिने सांगितलेली आहे की विवाह झाल्यावरती ते लोक जेव्हा बाहेर पडतात जनतेला दर्शन देण्याकरता, तर ती जनता दोन्ही बाजूनी उभी असते आणि ती पुष्पवृष्टी करत असते. राम तिच्या शेजारी चालत असतात. ती बिचारी लज्जेने खाली वाकलेली असते. आणि विशेष का, कारण त्या काव्याचा अंत फार सुंदर आहे आणि एंड मध्ये म्हटलंय, कारण त्यांनी माझी करंगळी धरून ठेवली होती. ते पण असे नर्वस झाले होते की त्यांनी माझी करंगळी धरून ठेवली होती त्यावेळेस. पण जेव्हा सख्या निघून जातात या सगळ्या आठवणी ती त्यांना सांगते, त्यानंतर ती परत खूप दुःखी होते. कोई मुझे मेरे राम से मिलाते, अशा प्रकारे ती एक आळवणी करते. लवकुशांचा जन्म त्यानंतर काव्यात आहे. घड़ी आई जब सुखद सुहानी, जुड़वा शिशु जन्मे सिय रानी, वाल्मीकि शिशु दर्शन आए, ऋषी को लवकुश नाम सुहाए. आणि सीतेला एक असं होप असते, आशा असते की लवकुशचा जन्म झाला आहे, कोणीतरी प्रभू रामांना ती बातमी देईल आणि ते धावत धावत येतील आपल्या मुलांना बघायला. तर ती पहाटेच्या प्रहरी आपल्या सखीला सांगते, जी सखी तिच्या बरोबर रात्रभर राहिलेली असते मुलांना सांभाळायला, की बघ ना सखी, ते बघ ना तिकडे कुटीच्या कोपऱ्याला बघ ना, ते आले असतील बघ, त्यांचा रथ आला असेल, त्यांनी खूप सारे वस्त्र आणले असतील, अलंकार आणले असतील आपल्या मुलांसाठी, बघ ना सखी बघ ना, असं करते तिला सांगत असते. आणि ती सखी एकदम गुपचूप राहते, मौन मध्ये राहते, कारण तिला माहित असतं की ते आलेलेच नाहीयेत तिकडे. अशा प्रकारे ती तिचं इच्छा व्यक्त करते, पण अनफॉर्च्युनेटली ती इच्छा काही पूर्ण होत नाही.
आश्रमाच्या परिसरामध्ये बरेचसे वनवासी लोक राहत असतात, आश्रमवासी राहत असतात, त्यानंतर इतर आश्रमांमधले ऋषी पत्नी असतात. हे सगळे लोक तिला येऊन भेटत असतात, कारण त्यांना कुठेतरी ही जाणीव असते की ही एक दिव्य व्यक्ती आहे, ही एक देवी आहे, हे कुठेतरी जाणीव झाली असते. आणि हे आश्रम वनवासी लोक सुद्धा येऊन तिच्याकडनं बरेचदा मार्गदर्शन घेतात. इनफॅक्ट मला गमतीचा एक भाग सांगावासा वाटतो, की जेव्हा एकदा प्रस्फुटन चालू होतं, तर हे वनवासी लोक तिला विचारतात, की माते तुम्ही सगळे उच्चवर्णीय लोक यज्ञ करता, याग करता, जप करता, तप करता आणि तुम्ही मोक्षाला जाता, तुम्हाला आत्मज्ञान मिळून जातं. आम्हाला त्याचा हक्क नाही का? कारण त्यांना तसं बिचाऱ्यांना सांगणारा कोणी नव्हता. तर हा प्रश्न जेव्हा ते विचारतात, तेव्हा मी पण ऐकत असतो. ॲज अ प्रदीप वाघ मी माझ्या मनामधनं ऐकत असतो, की काय चाललंय? मी म्हटलं, "अरे वाह! एक फार मोठी गोष्ट मला आज कळणार आहे." पण ती गोष्ट काय होती ती? मी असं मनात अहंकार आणला आणि तो सगळं ट्रान्समिशन बंद झालं. एकदम जसं टीव्ही बंद करून टाकावा तसं सगळं बंद झालं. आणि मला खूप दुःख झालं. त्या दिवशी नेमकं तिकडे समर्थांच्या पदका आल्या होत्या. आपल्याकडे बेडेकर गणेश मंदिर आहे. तिथे मी जाऊन डोकं टेकलं आणि समर्थांची माफी मागितली. म्हटलं, "बाबा माझं चुकलं." थोडासा मी माझा अहंकार पुढे येऊ दिला आणि ते अहंकार आल्याबरोबर म्हटलं, "हे सगळं बंद पडलं. क्षमा करा. तुम्हाला वाटलं तर हे दुसऱ्या कोणाकडे कडून तर हे काव्य करून घ्या. पण माझी चूक झालेली आहे." ती चूक कबूल केली आणि परत जणू तो टीव्ही ऑन झाला. आणि ती एक सुंदर वाक्य म्हणते, "आम्र वृक्ष के फल है अनेक." फार लक्षपूर्वक ऐका. "आम्र वृक्ष के फल है अनेक, ओट में बीज समाये हर एक." आम्र वृक्ष के फल हैं अनेक, ओट में बीज समाये हर एक, सृष्टि वृक्ष का हर नर नारी, सृष्टि वृक्ष का हर नर नारी, आत्मज्ञान का है अधिकारी. म्हणजे आपण जणू त्या सृष्टी वृक्षाचे फळं आहोत. आणि जसं आंब्याच्या फळाला, प्रत्येक फळाला छोटा असो, मोठा असो, हिरवा असो, पिवळा असो, अधिकार आहे की त्याच्यामध्ये आंब्याचं बीज असावं, तसं प्रत्येक व्यक्तीला तो अधिकार आहे की त्याच्यामध्ये आत्मज्ञान असेल. अशा प्रकारे ती त्या वनवासी लोकांना समजवते. तिच्या ज्या सख्या असतात, आश्रम सख्या, त्या एकदा तिला विचारतात की नारी धर्म काय? तर त्यावेळेस सीतेला एक प्रसंग आठवतो, की जेव्हा ते वनवासात होते, 14 वर्षाच्या वनवासामध्ये, तेव्हा एक कैथाफल प्रसंग घडलेला असतो. हा फक्त त्या काव्यात प्रसंग आलेला आहे. मला परत नमूद करायचं आहे, की मी कुठेही गृहीत धरत नाही, की मला त्याच्याबद्दल एक्सपर्टाईज आहे. आणि तुम्हाला एक सांगावसं वाटतं, की जेव्हा हे मी शंका घेऊन गेलो होतो, सियाराम तिवारी हे रामायणाचे फार मोठे अभ्यासक आहेत. आणि ते इथे रवींद्रनाथ टागोरांची जी युनिव्हर्सिटी आहे तिथे शिकवायचे हिंदी. तर त्यांना मी हा प्रश्न टाकला, "अरे हे लिखाण होऊन राहिलंय, पण याला आधार काय?" त्यावेळेस ते म्हटले, "नाही, प्रस्फुटित काव्याला तुम्ही लेखन करत असतो, त्यांनी क्वेश्चन कसं करायचं नसतं. तुमचं क्वेश्चन जेव्हा पब्लिकेशन होऊन जाईल, तेव्हा आम्ही आणि आमच्या नंतरच्या पिढ्या त्याचा अभ्यास करून त्याचे मग आम्ही पुरावे शोधू आणि त्याच्यातनं मग फिल्टरिंग होऊन जाईल. एखाद्या वेळेस तुम्ही चुकून काहीतरी स्वतःचं टाकलं असेल, तर ते लोकं बाहेर काढून टाकतील. आणि जे ओरिजिनल आहे, दिव्य आहे, तेवढं फक्त त्याच्यामध्ये राहील. तुम्ही तुमचं फक्त कर्तव्य करत राहा, एक ओझे वाहकाचं." त्याप्रमाणे ते कर्तव्य करत गेलो. तर ह्या कैथाफल प्रसंगमध्ये नारी धर्मावरती त्यांनी सांगितलंय. तर हे चित्र बघा, फार सुंदर चित्र आहे प्रताप मुळीकजींनी काढलेलं. राम आणि लक्ष्मण त्यांची कुटी बांधून राहिलेले, सीता पाणी वगैरे भरून आणते आणि त्याच्यात ह्या काव्यात पब्लिश नाहीये, पण हे एक अध्यारूत सांगितलं गेलं त्या काव्यामध्ये, प्रस्फुटनमध्ये, की राम आणि सीता काय करायचे हो वनामध्ये? काय करत असतील एवढे वर्ष? कोणाला मनात तो प्रश्न आलाय कधी? त्याचे नुसते बसून राहिले का मेडिटेशन करत? तर नाही. सीतेनी त्यावेळेस बरेचसे तिच्या मनातले जे प्रश्न होते आध्यात्मिक, हे प्रभू रामांना विचारले. आणि ते तर स्वतः प्रभू होते, अवतार होते विष्णूचे. त्यांनी त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सीतेला दिलेली आहेत. आणि तिला खूप खूप ज्ञान दिलेलं आहे त्या क्षणाला. हे 14 वर्ष तिची ट्रेनिंग झालेली आहे ऑलमोस्ट. शी हॅज बीन इम्पार्टेड अ लॉट ऑफ स्पिरिच्युअल नॉलेज फ्रॉम हर ओन हजबंड लॉर्ड रामा. तर ती तो प्रसंग सांगतेय आपल्या सख्यांना. आणि तो सांगताना ते कसं आहे, की ती आता वाल्मिकी आश्रमामधला तो प्रसंग असल्यामुळे ती सांगते, की "भ्राता लवकुश दोऊ थे सोय", म्हणजे वाल्मिकी आश्रमामध्ये, "मधुर स्वप्नो में वे थे खोय,
नारी धर्म पूछती सखियां, प्रिय सुधी भरी सिया की अखियां। पति ही स्त्री सर्वस्व बोली सिया, स्वामी गुरु सखा मित्र रसिया। नारी का दायित्व इसमें है, पति अनुकूल कार्य ही शुभ है। सुनी सार भरी वाणी सिय की, बोली एक सखी सबके हिय की। पति आकांक्षा जाने कैसे, जिससे काम करे हम वैसे। सखियन जब यह बात उठाई, प्रिय सुधी से सिया आंखें छाई। यादें कैथा फल पाने की, घायल हथेलियां प्रभु जी की. हे एक वाक्य लक्षात ठेवा. घायल हथेलियां प्रभु जी की. हे का म्हटलंय तिने हे नंतर आपल्याला कळेल. अंतिमत एक प्रसंग सांगते आपल्या सख्यांना. वनवास में कुछ दिन बीते थे, घने वन में हम तीनों रुके थे. राम लखन मिल कुटी बनाई, मैं करती उसकी साफ सफाई. दोनों कंदमूल फल लाते, मैं बनाती व्यंजन मन भाते. आनंद से सब भोजन करते, वन में भी हम सुख से रहते. एक दिवस मध्याह्न प्रहर, प्रभु आए कुटिया भीतर. बोले मुस्कुराकर मुझसे, जानकी कुछ कहना है तुमसे. पर्ण कुटी से 2 कोस दूर कैथे का पेड़ फलों से भरपूर. दूर से दिखता गिरी पर ठिकाना, मैं चाहता कैथा फल खाना. मैं बोली प्रभु की इच्छा सुन, लाए नहीं क्यों कैथा विविध गुण. प्रभु मुझसे बोले, हरि सीता दुर्गम मार्ग वहां जो जाता. सर्वत्र बिछा कांटों का जाल, फिरती हिंसक सर्प व व्याल. गहरे झरने जगह जगह हैं, निर्जन राहें संकट की हैं. मग सीता विचार करते, प्रभू इच्छा सुन मैंने चाहा, कैथा खिलाऊं मैं निजना. निजना म्हणजे माझ्या नवऱ्याला. कैसे पार करू जंगल को. हे जायचं कसं, ते तर म्हणतायत तिकडे जायला वाटच नाहीये, सगळे काटे कुठे आहेत. जिससे पालू कैथा फल को. मैंने सोचा दृढ़ निश्चय कर, कोई कार्य न होता दुष्कर. समर्पित मन जो किया जाए, निश्चित ही विजय मिल जाए. निद्रामग्न थे राम लखन. पहाटेच्या वेळेस दुसऱ्या दिवशी ती काय करते, निद्रामग्न थे राम लगन, मेरे मन में वही लगन. घोर प्रकाश नहीं फैला था, साथी दीपक अकेला था. आता सीता काय करते, त्या जंगलामध्ये जाते. आणि काय आश्चर्य, काय आश्चर्य, काय आश्चर्य. तिच्या लक्षात येतं की अरे हा रस्ता तर काटेकुटे नाहीच आहे, त्याला चांगला रस्ता आहे. प्रभूंनी असं काय मला खोटं सांगितलं की काय सांगितलं की रस्ता वाईट आहे म्हणून. शी फाइंड्स दॅट द पाथ इज व्हेरी क्लीन and it has got flowers, petals and leaves on it. तिला असं लांब कुठेतरी अंधारात एक व्यक्ती दिसते जो तिचा तो रस्ता स्वच्छ करत आहे. तिच्या लक्षात आहे की तो स्वच्छ करतोय आणि तिकडे झाडं फुलं टाकून राहिलाय पानं. ती घाबरते, तर काय करायचं काय. पण तो व्यक्ती अदृश्य होऊन जातो. पण ती हिंमत करते, नाही आपल्या नवऱ्यासाठी कैथाफल आणायचे. आणि मग काय होतं ते आपण पुढे पाहू. वीडियो है, जस्ट वॉच इट. भोर प्रकाश नहीं फैला था, साथी दीपक अकेला था. दीपक ले मैं आगे चल दी, प्रभु निर्दिष्ट दिशा में जल्दी. कुछ कम हुआ निशी का अंधियारा, भोर का दिखने लगा उजियारा. तरु पर तभी जंग एक पाया, देख उसे मन अधिक भराया. प्रभु का नाम सुमिरने लगी, मन में धैर्य की ज्योति जगी. देखा जाजो निकट खड़ी, भुजंग नहीं वह लता बड़ी. मुझे ऐसा प्रतीत हुआ कि उस लता ने मुझसे कहा, हे सीते, अज्ञानवश जो अनुभव आते, भयावह हो मन को डराते. ज्ञान प्रकाश से दूर हो जाते, सत्य से हमें अवगत करवाते. सत्य से हमें अवगत करवाते. शुरू पुनः सफर अपना. सावन मानो सुंदर सपना. वर्षा से भूमि थी भीग गई, नन्ही घास थी बिछी हुई. कोमल घास पर पग धरती, मन ही मन विचार करती. ग्रीष्म में दिखती बस यह धरती, वर्षा में कैसे घास संवरती. मुझे लगा मानो घास ही बोली, रघुवंश वधू सुन मेरी बात. सत्य का बीज रखना नित साथ. प्रतिकूल समय इसे संजोना, अनुकूल पल जब होगा अपना.
सत्य का अंकुर फूट पड़ेगा, सौंदर्य जग का बढ़ने लगेगा, सौंदर्य जग का बढ़ने लगेगा। सुन संदेश मैं हुई मगन, बढ़ने की आगे लगी लगन। विशाल झरना पड़ा राह में, तीव्र वेग था जल प्रवाह में। झरने बीच एक शिला बड़ी, युगों युगों से अटल खड़ी। जल प्रहार करता था निरंतर, शिला सहे चुपचाप निज अंतर। शिला मानो जता रही थी, संदेश अपना बता रही थी। हे रघुवर प्रिया, जीवन में पग पग पर कठिन क्षण आते हैं डगडग पर। इनसे न कभी विचलित होना, धीरज न कभी अपना खोना। शांत चित्त से विचार जो करते, उचित निर्णय वही है लेते, उचित निर्णय वही है लेते। कर शिला को नमस्कार, निश्चय किया जाना पार। उलझन में थी भटक रही, पत्थर से तो दिखा वही। सेतु से झरना पार किया, वन में मार्ग पा ही लिया। वृक्ष की ओर फिर से बढ़ी, बाल सूर्य अब उदित हुआ। तब मेरा मन प्रणत हुआ, उषा ने प्राची में रंग घोला। मुझे लगा सूरज मुझसे बोला, हे सीते, सुन बात ध्यान से। तूफान, आंधी, जल बरसे, जीवन में कैसी भी घटना घटे, कर्तव्य पालन से पग न हटे, कर्तव्य पालन से पग न हटे। सूर्य भगवान को नमन किया, आगे पुनः प्रयाण किया। दिखने लगा उच्च वह भूधर, घेरे हुए जिसे थे जलधर। पर्वत था वह विराट बड़ा, मस्तक ऊंचा किए खड़ा। पर्वत देख स्तंभित हुई, मन में बहुत प्रभावित भई। सदियों से वर्षा तप सह रहा था, पर्वत मानो मुझसे कह रहा था, जानकी, सत्य लगन श्रम से जो जीता, वही मानव हरि प्रीत है पाता। जो इन सुगुणों को अपनाता, वही मस्तक उठाकर चलता, वही मस्तक उठाकर चलता। मैंने अचल से कहा विनय कर, है एक कैथा वृक्ष शिखर पर। वहां पहुंचने की दो शक्ति, कर्तव्य पालन युक्त हो भक्ति। पति इच्छा पूरी करनी है, लक्ष्य प्राप्ति करना निश्चित है। मन को सबल बना ही लिया, पर्वत चढ़ना शुरू किया। चोटी पर पहाड़ की जाकर, सुखद दृश्य देखा जी भरकर। अति प्रफुल्लित हुआ मेरा मन, देख कैथे का वृक्ष सघन। कैथे का सुंदर वृक्ष बड़ा, हरा भरा सुडौल खड़ा। डाल डाल फल सुहा रहे थे, रवि किरणों से नहा रहे थे। मैं उस वृक्ष के निकट गई, फिर सविनय नतशीश भई। पति इच्छा पूर्ति के लिए वृक्ष से कुछ फल मांग लिए। कैथे का वृक्ष मंद मुस्काया, उसने मुझको यह समझाया, हे पृथ्वी सुता, स्त्री होती ममता की मूर्ति, निस्पृह प्रेम की करती पूर्ति। वह होती है वृक्ष समान, सबको करती स्नेह प्रदान, सबको करती स्नेह प्रदान। उपदेश हृदय में संजो लिया, कैथे तोड़ने का जतन किया। फल थे दूर वे स्वाद भरे, मेरी पहुंच से बहुत परे। मन ही मन पति स्मरण किया,
फल दिलवाए नमन किया। प्रभु स्मरण करते ही जैसे डाली नीचे झुकी स्वतः से, प्रसन्नता से तोड़े फल, कृपा से भर गया आंचल। Sita drew strength from the messages given by nature to her, and she decided that she will make Laukush also equally strong, so that if they come in front of their father, he would realize that the children are really worthy jewels of the royal family. आता याच्यात एक लक्षात ठेवा की दोन गोष्टी गमतीदार घडलेल्या आहेत. एक तर तिचा मार्ग एकदम स्वच्छ होता. दुसरं जेव्हा ती झाडाजवळ गेली, when she went to the tree and asked for the fruits because the fruits were far away from her hand, the bough of the tree bent down and she was able to pluck the fruits. How did this happen? How did this magic happen? What is the mystery behind it? The mystery behind it is as follows, that after she returns to the hermitage and she sees Lord Rama sitting just outside the hermitage, so she goes to touch his feet, and she finds that his feet are muddy and dirty and they're bleeding. And when she wants to give the fruits in his hands, and he hides his hands, ते आपले हात लपवून घेतात मागे. मग ती त्यांचे हात ओढून काढते तर त्याच्या हातांमध्ये पण काटे लागलेले असतात. मग तिच्या लक्षात येतं की हे कोणी काम केलं असेल. कुठेतरी प्रभू रामांच्या लक्षात आलं की मी जाणार आहे या कठीण मार्गावर. ते माझ्या आधी उठून गेले आणि त्यांनी तो रस्ता स्वच्छ केला. आणि ती ढाळी कशी काय खाली आली, आता ह्याचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल. मग ती खूप रडते आणि म्हणते हे तुम्ही असं का केलं माझ्यासाठी. त्यावेळेस प्रभू राम काय म्हणतात हे मार्मिक आहे. आणि इथे आपण पुरुष मंडळींसाठी एक फार सुंदर मेसेज आहे, तो अवश्य लक्षपूर्वक ऐका. कारण जेव्हा ती नारी धर्म सांगते तेवढ्याच तोलामोलाचा पुरुष धर्म पण असतो. राम म्हणतात मैंने नहीं विशेष किया, केवल तुम्हें सहयोग दिया. हम तुम दोनों ही ने परस्पर मन की वाणी सुनी निजांतर. अपने पति को जो है इच्छित उसको ही. अरुणाताई प्लीज माइक ऑफ करा, प्लीज माइक ऑफ करा, नम्र विनंती है, नम्र विनंती. हाँ, अपने पति को जो है उसको ही करने को पूरित, अथक श्रम किया जो आज वही अपूर्व है सहकाज. पुढच्या 4 ओळी खूप महत्वाच्या आहेत. पती का भी पत्नी के प्रति होता यही कर्तव्य सुमती. म्हणजे जे काही कर्तव्य नारी धर्माचं ह्या कैथाफल प्रसंग मध्ये सांगितलं आहे, त्या तोलामोलाचा धर्म पतीचा पण असतो. पति का भी पत्नी के प्रति होता यही कर्तव्य सुमति. पत्नी की आकांक्षा जाने, उसकी आशा को पहचाने, उसका सुख दुख अपना माने, चिर तत्पर रहे साथ निभाने. पति पत्नी रथ चक्र स्वरूप, जीवन जिए संग अनूप, जीवन जिए संग अनूप. ह्याचबरोबर कैथाफल प्रसंग हा समाप्त होतो. आता लवकुश 1 वर्षाचे झाले आहेत. त्यांचा इथे वाढदिवसाचा सीन चालू आहे. This is the first birthday of Laukush सालगिरह, and the whole ashram is celebrating it. आप देख रहे हैं कि सखियां आई हैं, सब लोग विविध प्रकार के पारितोषिक उनके लिए गिफ्ट्स लेकर आए हैं. कोई फल लाया है, कोई फूल लाया है, कोई खिलौने लाया है. हाँ, लेकिन फिर भी सीता माँ जो है बहुत ही दुखी होती है क्योंकि उनके पिता उनको नहीं मिले अभी तक. ये दुख उनका बहुत है. तो फिर वो कहती हैं, एक बिरहन की तरह कहती हैं कि प्रभु मोहे बिसराए. प्रभु मोहे बिसराए रे, मोरे पिया नहीं आए रे. प्रभु मोहे बिसराए रे. पर्वत
प्रभु मोहे बिसराए रे। कैसा लगा ये? ये जब गीत चल रहा था, इसकी शूटिंग चल रही थी, सीता जी का रोल जो है नमिता मुजुमदार कर रही हैं, उमा घोड़के ने इसका कोरियोग्राफी किया है। और उस गीत में ये नमिता जी इतनी इमर्स हो गई कि वो एक्चुअली रोने लगी थी और उनसे वो रोना रोका नहीं गया, इतना तो प्रभाव था। पर इसमें जो मुझे मैसेज मिल रहा है वो ये है कि इसी प्रकार से आत्मा और हर आत्मा का जो है परमात्मा की ओढ़ लगती है, और जब वो इतनी ओढ़ होती है जितनी अभी सीता माँ की दिखाई गई है, तब जो है परमात्मा का मिलन होता है। अब लवकुश बड़े होने लगे हैं, दे आर ग्रोइंग चिल्ड्रन नाउ, बट दे आर व्हेरी इंटेलिजंट. खूपच हुशार आहेत ती मुलं, कारण प्रभुरामांचीच मुलं आहेत ना. तर ते आईला कंटिन्युअस प्रश्न विचारतात, सगळीच मुलं विचारतात. आता मी बघतो लहान मुलं जी प्रश्न विचारतात ती एवढे फॅन्टॅस्टिक असतात की आपणच आश्चर्यचकित होतो की ह्यांना हे प्रश्न येतात कुठून. तर लवकुश प्रश्न एक विचारतात, कैसे बनाया ईश्वर ने यह सारा संसार. विचार करा, तीन एक वर्षाची मुलं होती ती. कैसे किया ईश्वर ने सृष्टी का विस्तार. हा प्रश्न जेव्हा आतून प्रस्फुटित होत होता त्या मुलांच्या मुखातनं, तर प्रदीप वाघचा कॉन्शियसनेस काय बोलला त्यावेळेस, हे किती सोपा प्रश्न आहे. बिग बँग, आमच्या सायन्सने हे शोधून काढलेलं उत्तर. बिग बँग, बिग बँगनी संसार सुरू झाला. पण जेव्हा ते उत्तर मी ऐकलं सीता माचं, शी गोज बियॉन्ड द बिग बँग. हाऊ, लेट अस सी. हरि ओम नाम जपो, हरि ओम नाम जपो, हरि ओम नाम जपो, हरि ओम नाम जपो. कैसे बनाया ईश्वर ने, कैसे बनाया ईश्वर ने ये सारा संसार. कैसे किया ईश्वर ने सृष्टि का विस्तार. हरि ओम नाम जपो, हरि ओम नाम जपो. आदि स्वरूप ब्रह्म का एक शब्द ओंकार. आदि स्वरूप ब्रह्म का एक शब्द ओंकार. यही शक्ति बहुविध भई दैवी चमत्कार, दैवी चमत्कार. हरि ओम नाम जपो, हरि ओम नाम जपो.
कोटिक सूर्य चंद्र ग्रह इसका साक्षात्कार। कोटिक सूर्य चंद्र ग्रह इसका साक्षात्कार। अखंड अनंत ब्रह्मांड कालन बंधनकार। कालन बंधनकार। हरि ओम नाम जपो, हरि ओम नाम जपो। बीज जीवात्मा भूमि में बो। बीज जीवात्मा भूमि में बो। धन्य किया संसार। सुजल सुफल सृष्टि करने को किया क्रमिक विस्तार। हरि ओम नाम जपो, हरि ओम नाम जपो। इसका शिरोमणि मानव, भूमा का श्रवण कुमार। आत्मा पहचानो परमात्मा को, यही जीवन का सार, यही जीवन का सार। आवडलं का सीता मातेचं उत्तर? Now Sita realizes that Laukush are no longer young. Their questioning has increased a lot. They are wanting to know so many things. And now they are in the right age to go to their Guru, to take Guru Shiksha. मग त्यावेळेस ती वाल्मिकीजींना निवेदन करते. आणि हा जो प्रसंग जेव्हा माझ्या मनोपटलावर येत होता, मी खूप त्यावेळेस पूर्णपणे आपला, आता तुम्हाला सांगितलंच आहे, पूर्ण अहंकार काढून टाकावा लागतो मनातला. अगदी आपण शून्य आहोत, काहीच नाही आपण, अशी ती भावना ठेवावी लागते, तेव्हा तो येतो सगळा प्रसंग. मला असं दिसलं, आय सॉ इन दॅट feeling of whatever is coming out from me, that Sita is standing, वो खड़ी हैं अपने आश्रम के अंदर, दरवाजा आधा बंद है और ऋषि वाल्मीकि जी आ गए हैं बाहर. And it was impossible to look at ऋषि वाल्मीकि. इतना तेज था उनके चेहरे पे, इतना तेज था, ऊंचे पूरे वो थे, इतना तेज था, वो देख नहीं पा रहा था. इवन इन मनोपटल से भी मैं देख नहीं पा रहा था उनको उस समय. और उस बड़े ही नम्र भावना के साथ उन्होंने उनसे प्रार्थना की है कि मेरे इन बच्चों को आप अपने हाथों में ले लीजिए और उन्हें अब शिक्षा दीक्षा दीजिए. और वाल्मीकि जी सिर्फ अपने ऐसे मान हलवुन नॉडिंग करके, हाँ उनको मैं अपने इसमें लेता हूं, ऐसा कहते हैं. और फिर वो जो है अपने बच्चों को भेजती है कि अब आप जाओ अपने गुरु से शिक्षा लो. अब वो किस तरह शिक्षा लो, इसके ऊपर भी सीता माँ बहुत अच्छा बात बताती है. गुरुवर तुमको जो प्रेम से सिखाए, गुरुवर तुमको जो प्रेम से सिखाए, गुरुवर तुमको जो प्रेम से सिखाए, जतन करके तू मन में समाए, जतन करके तू
प्रभु के जीव उसे भी सिखलाए, प्रभु के जीव उसे भी सिखलाए। गुरुवर तुमको जो प्रेम से सिखाए, गुरुवर तुमको जो प्रेम से सिखाए। दुनिया को जो प्रीत दे पाए, दुनिया को जो प्रीत दे पाए, आत्मानंद से वही खिल जाए, आत्मानंद से वही खिल जाए। गुरुवर तुमको जो प्रेम से सिखाए, गुरुवर तुमको जो प्रेम से सिखाए। जतन करके तो मन में समाए, जतन करके तो मन में समाए। गुरुवर तुमको जो प्रेम से सिखाए, गुरुवर तुमको जो प्रेम से सिखाए, गुरुवर तुमको जो प्रेम से सिखाए। और इस तरह से जैसे हर माता अपने शिशुओं को पहली बार स्कूल भेजती है ना, जिस तरह समझा बुझा कर भेजती हैं, वैसा उन्होंने उनको ऋषि वाल्मीकि जी के शिक्षा के लिए भेजा। पर बच्चों के प्रश्न कुछ रुके नहीं, वो सीता माँ को फिर भी बड़े परेशान करते थे। तो वो शिक्षा ले ही रहे थे, पर यहाँ माता जी को भी प्रश्न किया करते थे। और एक उन्होंने प्रश्न पूछा, माँ आत्म प्रगति क्या है, आत्म प्रगति क्या है। अब ये बच्चे इतने होशियार थे, उनके प्रश्न भी उतने गहन हुआ करते थे। वो देखिए कितने नम्रता से अपनी माँ के पांव छू के ये प्रश्न पूछ रहे हैं, अड़ियल से नहीं बात कर रहे हैं, अहंकार से नहीं बात कर रहे हैं, पूरा नम्र होके वो अपने माता से प्रश्न पूछ रहे हैं, माँ आत्म प्रगति क्या है। इसका उत्तर माता जी देती हैं, उसमें का सिर्फ कुछ अंश में दिखा रहा हूं। प्रत्येक जीव का आत्मज्ञान ईश कृपा का ही वरदान। जैसे पक्षी भरे लंबी उड़ान, निर्विघ्न पार करे कई योजन। मनुष्य जीव सर्वोत्तम नेक है, आत्म प्रगति के मापदंड अनेक हैं। इनके बारे में मैं तुम्हें बताती, ध्यान से सुनना तुम सब साथी। दुध मुहा शिशु अबोध नवजात, धीरे धीरे पहचाने पिता मात। आत्म प्रगति के पथ पर पहले, यही है पदचाप सबसे पहले। युवा वय को प्राप्त कर नूतन, सत उद्योग में लगाए मन। आत्म प्रगति का अनमोल धन, लक्ष्मी रूप पाए वह जन। दैवी संसार जो रचाए, प्रभु से एक रूप हो जाए। उसको सहज है समझो सुकर, आत्म प्रगति का सर्वोच्च शिखर। आत्म प्रगति का सर्वोच्च
उच्च शिखर। आत्म प्रगति में 7-8 स्टेप्स माताजी ने बताए थे। मैं अभी सिर्फ 3 दिखा रहा हूँ, समय की पाबंदी होने की वजह से। एक बार उस आश्रम में आप जिस चित्र में जो देख रहे हैं, एक जंगल में से बच्चे देखते हैं कि एक पंछी किसी ने तीर मार दिया है और वो मृत होकर गिर पड़ा है। अब वो छोटे हैं, उनको ये समझ में नहीं आता कि ये हिलडुल क्यों नहीं रहा है। मृत्यु कभी उन्होंने देखी नहीं थी। अपनी माता के पास वो पक्षी लेकर आते हैं, कहते हैं माँ ये हिलडुल क्यों नहीं रहा है, और रोने लगते हैं, क्योंकि वो पक्षी पहले उनके साथ बड़ा खेला करता था, उनके कंधे पर बैठा करता था। अब वो अचानक चला गया है, उनको मृत्यु ही समझ में नहीं आ रही है। तो सीता जी यही मौका देखकर उनको शी एक्सप्लेन्स द साइकिल ऑफ लाइफ एंड डेथ। और जब ये बताया था तब मुझे क्या लगा कि शी इज एक्सप्लेनिंग द साइकिल ऑफ लाइफ ऑफ डेथ ऑफ एन इंडिविजुअल। बट आप बहुत गौर से सुनिए, यू विल फाइंड दैट द मीनिंग इज मच डीपर देन दैट। इसके बाद एक बहुत ही सुंदर प्रसंग है, पर अभी 8 बजने को आ रहा है, तो मैं सोच रहा हूँ कि इसको स्किप करके आगे चला जाऊं, अनलेस यू ऑल वांट टू सी इट, या फिर कभी आपको जरूरत इच्छा हो तो आप लोग बाद में मुझसे मिलकर ये प्रसंग देख सकते हैं, जिसमें सीता जी बहुत ही दुखी होकर एक तुम ही मेरे जीवन हो ऐसे प्रभु राम को संबोधित करती हैं, विरहन गाती हैं। और उसके बाद प्रभु राम को इतना आत्मीयता से वो गाती हैं कि उनको वायु रूप में आना पड़ता है, और सीता जी के साथ बैठकर वो यज्ञ करती हैं, और उस समय उस यज्ञ में वो आशीर्वाद देती हैं अपने बच्चों को। लेकिन अब ये वीडियो में नहीं दिखा रहा हूं कि उसमें समय निकल जाएगा। तो यज्ञ पूरा करके, यज्ञ विधिवत पूरा प्रभु करके पहुंचे समीप निद्रित पुत्रों के। तो सीता जी क्या देखती हैं, वो प्रभु राम जो है अभी मेरे साथ यज्ञ कर रहे थे, वो बच्चों के पास गए हैं, प्रेम से पिता लिलाट चूमे, तुलसी छोड़े शिशु हाथों में, मनोविलास से सिया जागी। ये प्रसंग ऐसा था कि अचानक फिर वो अपने मनोविलास से जाग गई। उनको ख्याल आया कि अरे ये तो मेरा भ्रम था कि प्रभु राम से आए हैं, ये तो मेरा भ्रम था। परछाई प्रभु की जनु भागी, वो परछाई भी भाग गई। अचल शांतता थी आश्रम में, यज्ञालोक था सिय कुटिया में, पूरी शांतता थी, कोई नहीं था वहां पे। और सिर्फ वो जो यज्ञ कुंड था उसमें वो यज्ञ की अग्नि उतनी सी जागरूक थी। तो बड़ी नाराज हो गई वो कि अरे ये क्या किया इन्होंने, मेरे को मैं इतने मन से उनको पुकार रही थी और ऐसा कैसा उन्होंने ये कर दिया मेरे साथ। तो जो है भ्रम निराश हो जननी सीता, हुई गहन निद्रादीन पुनीता। हड़बड़ा के जागी जब तड़के, हुई विस्मित सुन बोले जो लड़के। सुबह सुबह क्या हुआ, उनको बच्चों ने हड़बड़ा के उठाया, उठो माँ उठो। अरे क्या हो गया बेटो,
माँ निद्रा में सुने मंत्र नए। बच्चे कहते हैं माँ हमने नए मंत्र सुने हैं। तो जो मंत्र यज्ञ में उच्चारण किए गए थे उनके बारे में वो बता रहे थे। उठ देखा हाथों में गजब है, और देखो हमारे हाथों में क्या है। उर धड़कन सिय की जोर बढ़ी, थी शिशु हाथ प्रभु तुलसी पड़ी। थी शिशु हाथ प्रभु तुलसी पड़ी। एवढा हा एक विलक्षण प्रसंग आहे. काय घडलं असेल काहीच माहित नाही. त्याचं उत्तर मला कधीच मिळालं नाही. पण ती सांगते की मी त्यांची आर्ततेने आठवण काढली. ते आले, आम्ही यज्ञ केला मुलांसाठी, यज्ञाचे मंत्र म्हटले, आणि नंतर मला असं वाटलं की तरी तुळशी सोडली, पण मला खोटं वाटलं नंतर ते. पण सकाळी उठते तर बघते काय की खरंच त्यांच्या मुलांच्या हातात तुळस आहे, खरंच त्यांच्या हातात आहे तुळस. अशा प्रकारचा हा अजब गजब अनुभव त्याच्यामध्ये आहे. आता वी आर नाउ टुवर्ड्स द एंड ऑफ द काव्य, ज्याच्यात अश्वमेघ यज्ञाचा घोडा मुलं पकडतात त्याच्याबद्दल सांगितलं गेलंय कि उन्होंने अश्वमेघ का यज्ञ का घोड़ा पकड़ लिया. तो उसे हुआ क्या, अभी देखिए कितने धूर्त थे बच्चे, कितने स्मार्ट थे वो. उनकी आंखों का तेज देखो, वो घोड़ा कितना बड़ा है, बच्चे कितने हैं, उन्होंने कैसा पकड़ के रखा है उसको देखिए. लवकुश ने जो यज्ञ अश्व पकड़ा, रघुकुल मानो संकट में जकड़ा. कई सेनानी लड़ने आए, मुंह की खाकर वापस जाए. जब हनुमान वीर शिशु संग लढे, एक एक वाक्य फार सुंदर आहे यातलं. प्रभु राम आंखों में दिख पडे. त्यांना लवकुशच्या डोळ्यांमध्ये प्रभु श्री राम दिसतात. एक मागून घ्या. हर बार उन्हें अब मीठा लागे, मन में आत्म का ज्ञान जागे. तर त्यांना मजा वाटायला लागली जेव्हा ते लवकुश त्यांना मारत होते, मजा वाटायला लागली हनुमंताला. सो राम राम का सब भागे, रणभूमी बीच समाधी लागे. हा एक विलक्षण प्रसंग आहे की नॉर्मली युद्ध झालं की जेव्हा आपले बाण लागतात तो मरतो माणूस. इथे ते मेले नाहीत, त्या बाणाचा स्पर्श फक्त झाला आणि सगळेजण समाधीत गेले. लक्ष्मण ने लवकुश को निरखा, भव्य जटाओं को उनके देखा. बचपन में प्रभु संग में खेला, ऐसी जटा शोभे कृपाला. लक्ष्मण शत्रुघ्न दो वीरा, अब पहचाने पुत्र रघुवीरा. रघुकुल ने जिस सगर्भा सिय को निर्वासित छोड़ा घने वन को, उसी पवित्र देवी से जन्मे सिया राम रघुकुल दीपवन में. किस विधि बात कही है प्रभु से, कैसे मिलवाएं पुत्र पिता से. सोच विचार बताया सबको, सूझी युक्ती फिर जब जन को. ह्याच्यातलं नाट्य कसं आहे बघा, सगळ्यांना कळलेलं आहे की लवकुश यांची मुलं आहेत, फक्त रामाला कळलेलं नाही. अंत में राम को यही बताया, दो शिशुओं ने बुरा हराया. प्रभु ने पूछा क्या किया जाए, कैसे अश्व को उनसे छुड़ाएं. प्रभु हम सब तो युद्ध में हारे, आप ही हम सबको तारे. दोनों से शास्त्र की चर्चा करे, उनके ज्ञान की परख. क्योंकि सबको क्या लगता है कि राम के जितना शास्त्र तो कोई जानता नहीं है, अध्यात्म तो कोई जानता नहीं है. वो उनको प्रश्न करेंगे और बच्चे हतबल प्रातः रण में गिरेंगे, चरण आपके शरण गिरेंगे. सुनी सलाह प्रभु स्वयं आए. कोमल बालक देख विस्मित हुए. तेज पुंज सुंदर बालक थे, उत्साहित नेत्र संदेह भरे थे. आगे की दो पंक्तियों पे गौर कीजिए. बाण चढ़ाए शिशु ने जब तीखे, बाण चढ़ाए शिशु ने जब तीखे, शस्त्र गिरे प्रभु ये सिय मां दिखे. बाण चढ़ाए शिशु ने, जैसे ही उन्होंने बाण चढ़ाकर अपने प्रभु राम के हृदय पर उनको रोका, उनको उसमें अपनी माताजी दिखाई दी, उनके शस्त्र गिर गए. प्रभु ने जो जो उनको निहारा, फूटे मन वात्सल्य की धारा. एकाएक आंखें भर आई. वर्षों पहले माइक ऑफ कराल का, थैंक यू. जब त्यागी गर्भवती सीता, दुख पीड़ा अति पाई. मेरे भी शिशु होते ऐसे, तापस बाल खड़े हैं जैसे. अद्भुत बच्चों की वार्ता सुन के अयोध्यावासी भी आए मिलके. तर या सेनानी लोकांनी जे परत गेले असतील, कोणतरी निरोप दिला की अरे असं असं घडलेलं आहे, तिकडे त्यांचीच मुलं आहेत, त्यांच्याबरोबर श्रीराम समोर उभे आहेत. आता चिंतन करते प्रभु सेना, सतर्क हुए सुनने उभय वाणी. संयत होकर प्रभु ने पूछे, ब्रह्म ज्ञान के प्रश्न भी पूछे. सभी गुण थे मां सीता से पाए, विश्वास से लवकुश उत्तर बताए. वेगवेगळे असे 5 प्रश्न त्यांना विचारलेले आहेत. आता त्या प्रश्नांचा मी उहापोह नाही करत.
शेवटचा प्रश्न आपण फक्त बघूया. इथे हे श्रीराम त्यांना प्रश्न विचारतायत. सुनी सलाह प्रभु स्वयं आए, कोमल बालक देख विस्मित हुए। संयत होकर प्रभु ने पूछे, ब्रह्म ज्ञान के प्रश्न भी ऊंचे। सभी गुण थे मां सीता से पाए, विश्वास से लवकुश उत्तर बताए। प्रभु ने पूछा, कहां बसता है परमेश्वर? वह वृक्ष में, वह सूक्ष्म में, आकाश में, वह नीर में, वह क्षीर में, सागर में। शांति शांति शांति, ओम शांति शांति शांति। वह गद्य में, वह पद्य में, संगीत में, वह आदि में, वह मध्य में, अनंत में। ओम शांति शांति शांति, ओम शांति शांति शांति। वह यत्न में, प्रयत्न में, समृद्धि में, वह योग में, सहयोग में, उद्योग में। ओम शांति शांति शांति, ओम शांति शांति शांति। साकार में, निराकार में, विस्तार में, वह कर्म में, वह धर्म में, वह प्रेम में। ओम शांति शांति शांति, ओम शांति शांति शांति। वह दृश्य में, अदृश्य में, साक्षात में, वह शक्ति में, वह भक्ति में, वह मुक्ति में, वह मुक्ति में, वह शांति में। ओम शांति शांति शांति, ओम शांति शांति। ओम शांती शांती असं व्यापक उत्तर ही मुलं देतात. प्रभूंना वाटतं की अरे आता आपण आपल्या मुलांना आलिंगन केलं पाहिजे, ह्या मुलांना म्हणजे. शेवटी ते प्रश्न विचारतात, कौन तुम्हारी माता, कौन पिता, कौन तुम्हारे गुरु देवता? शस्त्र ज्ञान जो बहुत सिखलाते, ब्रह्म ज्ञान भी उत्तम देते. हम सादर उनसे मिलना चाहें, क्षमा याचना करना चाहें. यह सुन आनंदित भय सेनानी, युक्ती सफल होती सी जानी. आता त्यांना वाटले हो आता आपली युक्ती सफल झाली. सुना तभी बागन हुंकारा, भय से कांप गए सब वीरा. फिर तेजस प्रकटी एक नारी, देवी मां आवाजें उभरी. सुनकर बाघन का हुंकारा, कांप गए सब शूर और वीरा. तब प्रवेश सिंह मां का हुआ, ठाड़े से नानी सब शीश झुका. सिंह के हाथ शंख पूजा का, दाएं हाथ में धूप दीप था. मयूर श्वान गौ माता विहंग, डोलत बागन भी सीता संग. श्वास पे सिंह के वन भी डोले, मधुर सी धुन वायु में घोले. वन फूलों की माला केश में, सिंह भूषित शुभ्र सुवेश में. सौभाग्य अलंकार थे उसके दम के, माथे पर सिंदूर था चमके. चरण अंगुलियों में सुंदर बिछुआ, हर पग में नृत्य आभास हुआ. लवकुश मीठे स्वर में पुकारा,
आंखों से ही किया इशारा। जिन्होंने सेना के वीर हराए, सविनय रे मास्टरनो में आए. ज्यांनी एवढी मोठी सेना झोपवली, समाधीत पाठवली, आईच्या एका शब्दावरती ते तिच्या चरणात. सी आंखों में प्रभु की भक्ति थी. फार लक्षपूर्वक ऐका. किंतु विरक्ती की भी परम शक्ती थी. आता ती अबला राहिलेली नव्हती, सशक्त एक स्वतंत्र नारी झाली होती. ममता की आभा तेजस्वी, वाणी तप से थी ओजस्वी. ज्ञान प्रकाश मानो उदित हुआ, सत्य का अंकुर प्रस्फुटित भया, वतन था शांत भावों से पूरा. धैर्य का बांध मानो प्रगट्या पारा. प्रतिकूल पल के सम्मुख जाकर रघुकुल दीप सिंह ने जगाकर धर्म कर्म की करी थी पूर्ति. साहस की वह थी साक्षात मूर्ति. पूरी सत्य लगन और श्रम से चल रही मस्तक ऊंचा करके, क्षण भर ऊंचे स्थान सिंह ठहरी. प्रभू आंखें रही आश्चर्य भरी. आता हे काव्य लिहिलं गेलं आणि त्यानंतर मी तिथे बघितलं की हो तसंच होतं. जिथून ते म्हणतात की सीता प्रगट झाली, ते असंच उंचावरती स्थान होतं. सब जीवों की जननी जैसे देखे सबको स्नेह प्रेम. नम्र हाथ जोड़े सब सेनानी, उत्सुक सुनने प्रभु की वाणी. अद्भुत दृश्य तब सम्मुख आया, सिया ने भक्ति से शंख बजाया. सिया करे राम की आरती, गदगद प्रभु करे सीता की ही स्तुति. गदगद प्रभु करे सीता की ही स्तुति. गदगद प्रभु करे सीता की ही स्तुति. पर ब्रह्म सहचारिणी, पर ब्रह्म सहचारिणी, आदिशक्ति स्वरूपिणी, आदिशक्ति स्वरूपिणी. अदिति उषा पुषा, अदिति उषा पुषा, वाक्मही सरस्वती, परब्रह्म सहचारिणी, परब्रह्म सहचारिणी. पृथ्वी लक्ष्मी गौरी, जानकी कात्यायनी. पृथ्वी लक्ष्मी गौरी, जानकी कात्यायनी. मनसा दुर्गा काली, मनसा दुर्गा काली. चंडी विमला महेश्वरी, परब्रह्म सहचारिणी, परब्रह्म सहचारिणी. अनंत नाम रूपिणी, अनंत सौंदर्य वासिनी. अनंत नाम रूपिणी, अनंत सौंदर्य वासिनी. सर्व ऐश्वर्य संपन्न, सर्व ऐश्वर्य संपन्न. विश्वरूपी नमोस्तुते, विश्वरूपी नमोस्तुते. परब्रह्म सहचारिणी, परब्रह्म सहचारिणी. असीम आकाशे, अगणित तारे विभूषते. असीम आकाशे, अगणित तारे विभूषते. पृथ्वी जीव विस्तारे, पृथ्वी जीव विस्तारे. जग जननी नमोस्तुते, जग जननी नमोस्तुते. परब्रह्म सहचारिणी, परब्रह्म सहचारिणी.
त्रिगुण तू मोहिनी आ, आ, शक्ति भक्ति मुक्ति त्रिगुण तू मोहिनी अंतःकरण विराजे अंतःकरण विराजे सीता शक्ति नमोस्तुते सीता शक्ति नमोस्तुते परब्रह्म सहचारिणी परब्रह्म सहचारिणी परब्रह्म सहचारिणी परब्रह्म सहचारिणी परब्रह्म सहचारिणी परब्रह्म सहचारिणी और इस तरह सीता संपूर्ण नारी जाति की प्रतिनिधि के रूप में मानव समाज की शक्तिशाली दिव्य आदिमाता के स्वरूप में प्रकट होती है। नमस्कार। वेगवेगळं अनम्यूट करत येतच नाही. एक 5 मिनिट चालेल ना? ते जायचं त्याला लवकर. चालेल ना? संपत नाही, नेहमी 8ला संपत खरं. उशीर झाला. वह गद्य में वह पद्य में संगीत में वह आदि में वह मध्य में अनंत में वह यत्न में प्रयत्न में समृद्धि में